नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 18 जानेवारी 2026 संडे आपण आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये आहोत. मित्रांनो, तुरीचा खोडवा घेण्याचं मी नियोजन केलेलं आहे. त्या संदर्भातली माहिती मी आपणाला शेअर करत आहे. त्यामुळे आवर्जून व्हिडिओ पहा. आणि तर हा पहा, तूर पिकाचा खोडवा आपण घेत आहोत. दिसत असेल तुम्हाला. या पद्धतीने आपण पाण्याचं सुद्धा व्यवस्थापन केलेलं आहे. एक गोणी एकरी खताची मात्रा 20-20 दिलेली आहे. ही तुरीची जी लागवड आहे 8 बाय 1.5 असं हे अंतर आहे. आणि मित्रांनो, साधारणतः 12 क्विंटलचं ॲव्हरेज आपल्याला एकरी मिळालेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने पाण्याचं व्यवस्थापन चालू आहे. तुरीला अगदी छाटणी झाल्यानंतर आता नवीन जे शेंडे फुटत आहेत, तर या पद्धतीने मित्रांनो येत आहे. निश्चितच अर्ली म्हणजे साधारणतः मार्च एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे उत्पादन आपल्याला मिळेल. किती मिळेल माहीत नाही, परंतु मित्रांनो, बऱ्याचशा माझ्या हवामान चळवळीतील मित्रांनी सांगितले की तूर पिकाचं खोडव्याचं नियोजन करा, आणि त्या पद्धतीने मी नियोजन केलेलं आहे. मित्रांनो, खताची एक मात्रा झालेली आहे. रोटावेटरसुद्धा या ठिकाणी मारलेलं आहे. आणि आता मी याला फुलं आणि कळ्या अवस्थेमध्ये फवारणी घेणार आहे. आणि विशेषतः कशा पद्धतीने फुलं येत आहेत, शेंगा येत आहेत, त्या पद्धतीने आपण फवारणीचं नियोजन करणार आहोत. या ठिकाणी पहा, ड्रीपद्वारे आपण पाणी देण्याचं व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे निश्चितच उत्पादन कसे येईल, आपला अनुभव मित्रांनो आपण या ठिकाणी निश्चित शेअर करावा. आणि तुरीच्या पिकाबद्दल मला निश्चित मार्गदर्शन करावे, एवढेच मी आपल्याला सांगतो. आपला काही अनुभव असेल तर निश्चित मित्रांनो शेअर करा. अशा पद्धतीने आपण रोटावेटर मारून कंप्लीट तुरीचा प्लॉट रेडी केलेला आहे सेकंड फ्लॅशसाठी. मी असं ऐकलेलं आहे की तुरीचे मित्रांनो 4-4 खोडवे घेत आहेत, परंतु माझ्या माहितीस तो 4 खोडवे घेणं तितकंसं सोपं नाही. कारण तुरीचं जे झाड आहे हे कमकुवत असतं, आणि त्यामुळे अशा पद्धतीने ज्या मोठमोठ्या फांद्या आहेत ह्या तुटण्याची भीती असते, आणि निश्चितच मोठ्या उत्पादनात घट होऊ शकते. अशा पद्धतीने फांद्या फाटळू शकतात. म्हणून मित्रांनो, साधारणतः फक्त 2च घ्यावे, एक मुख्य पीक आणि दुसरा खोडवा. आपल्या लहानपणी मित्रांनो, कपाशीमध्ये जर तूर असेल आणि खूप दिवसानंतर ते राहिली, तर त्या तुरीला काय म्हणतात, त्या ढाचे फुटून परत शेंगा येत होत्या. आणि आपल्या लहानपणी आपली आई निश्चित ते काम करायची, आणि अतिशय उत्तम पद्धतीने तूर व्हायची. त्यावरच आपली डाळ केल्या जायची. तर अशा पद्धतीने हे तुरीचं नियोजन आहे. हे पहा मित्रांनो, वर आपण जी तूर निघालेली होती त्याची पेंडीवर ठेवली, त्यामुळे हे झाड डॅमेज झालेलं तुम्हाला दिसत आहे. तर अशा पद्धतीने डॅमेजसुद्धा होत आहेत. त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं यावर बारीक नियोजन करणं गरजेचे आहे. या ड्रीपद्वारे आपण पाणी द्यायला याला सुरुवात केलेली आहे. या पद्धतीने मित्रांनो आपलं ड्रीप आहे. ड्रीपमधून पाणी तुरीच्या झाडाला जात आहे. आणि हे सर्व एक प्रयोग म्हणून करत आहे. उत्पादन किती मिळेल, काय मिळेल याची कुठलीही शाश्वती सध्या तरी माझ्याकडे नाही, परंतु एक अनुभव येईल, एक त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल. आणि शेतकरी हा शास्त्रज्ञ आहे, त्याचा एक उत्तम नमुना. काहीतरी नवनवीन प्रयोग आपण निश्चित केले पाहिजेत, म्हणून हा एक प्रयोग मी करत आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.